10 ऑगस्ट रोजी संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी दर्यापूर पूर्व सुरू करण्याबाबत बैठक पार पडली। सदर सूतगिरणी सन 2007 पासून बंद असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सन 2007 मध्ये सूतगिरणीचा ताबा घेतला आहे। या सूतगिरणीवर दर्यापूर तालुक्यातील आर्थिक तसेच रोजगाराचा प्रश्न अवलंबून असून सूतगिरणीचे प्रशासक यांनी सूतगिरणी सुरू करण्याच्या दृष्टीने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती। याबाबत आमदार बळवंत वानखडे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून सूतगिरणी सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला। तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सूतगिरणी सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही केले होते। उच्च न्यायालयाने सदर सूतगिरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विक्रीला काढली असता त्यावर स्टे दिला असून सूतगिरणी पूर्ववत सुरू करण्याबाबत आदेश केले होते। सूतगिरणीकडे स्वमालकाची 60 एकर जागा असून 30 एकर शेतजमीन आहे। तसेच सूतगिरणीवर अंदाजे 63 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सूतगिरणीची शेतजमीनची विक्री करून कर्ज फेडण्याबाबत सहमती दर्शवली। तसेच राजेंद्र यड्रावकर राज्यमंत्री वस्त्रोद्योग यांनी देखील सूचित केले। तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज भरणा करून सूतगिरणी भाडेतत्वावर सुरू करण्याबाबत अस्लम शेख यांनी वस्त्रोद्योग विभागाला सूचित केले। न्यायालयाच्या आदेशाची तपासणी करून सूतगिरणी सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणार आहे। सदर बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री वस्त्रोद्योग, माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, प्रधान सचिव वस्त्रोद्योग व वस्त्रोद्योग आणि सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।